वारकरी ध्यानात ठेवा बरं का. काकडा 4लाच का करायचं? तुम्ही कधी 4ला उठून पहा, जरा पक्वादे बिकवादे ऐका, तुम्हाला गरज आहे. विनोद नाही. पहाटे 3ला जर माणूस उठतो, 3ला किंवा 4ला उठायचं कारण काय? जुन्या म्हाताऱ्यांचा शब्द होता, सुख निघला. जुने म्हातारे म्हणायचे सुख निघला. आणि जुने माणसं जवळ बागायती जमीन नव्हत्या तेव्हा पहिल्या सुखाला बैल चरायला सोडायचे. का सोडायचे बैल पहाटी? तर पहाटीच्या गवतावरती दव आहे, दव दव, आणि सूर्य तिकडं टेक म्हणजे चंद्र तिकडं टेकला. पहाटीला जो चंद्र दिसतो ना तो अमृतकण टाकीत असतो, आणि अमृतकण त्या दैवावर पडले तिथे दैवर चमकत असतं, आणि दैवराचं गवत खाल्यावर बैलाला ताकद येत असते. तसं आपण बैलाला 10 वर्षे घाला, पण श्रावणातच ताकद काय येते? चारायला सोडल्यावर ताकद येते ना, ते दैवरातल्या. तसं माणसाला जर ध्यानधारणा करायची असेल पहाटे, कोणत्याही भजनाला प्रयोग करा. आजपासून 4ला उठा आणि उठल्या जागेवर एकदा हरिपाठ करा, वाटलं तर परत झोपा. अमृताची कण तेवढेच. म्हणून तर काकडीची वेळ पहाटे आहे. अशी बोगस काही शास्त्र येणं होतं का? नाही, जेवायच्या सुद्धा वेळ आहेत. आता आपली भंगार मुंगार कवाय जेवतात? 12ला आणि 1:30ला कुठं जेवत असते का? दुपारा 10च्या आत जेवावं. तसा नियम 9चाच आहे. सकाळी 9ला जेवावं. का जेवावं माहिती का? 9 वाजता सूर्याची किरण तेजस्वी नसतात, त्याचा जठराग्नी प्रदीप्त असतो, आणि अन्न तृप्त होताना ते पचन केलं जातं. हा याच्याशी संबंध आहे. हे आपल्याला खायचं सुद्धा नाही. टमाटे काय केला, 22 पुऱ्या खाल्या, त्या रोट्या जाळी गेली 1500 रुपये. बॉईल कोंबडी आणली, हा घरात फॅन लावलं तरी वाज जाईना घरातून. काय त्याच्या घरातले शेजारचे वाट्यावर झोपाय गेले, ते कळत नाही का? खायचं सुट नाही, झोपायचं सुट नाही, राहायचं सुट नाही. दुपारा मठ्ठा प्यायला गेला लागणार, आणि प्याला ना मठ्ठा 22 ग्लास. घरी गेलो बाथरूम मधून बाहेरच येईल. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलो का खळखळ खळ. काय तो दुपारवरतो तमाशा. आणि त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. आतमध्ये चहा नका, आग लाव चहाला, गडगड गडगड खाल. एक वाक्य समजा, शरीरावर अन्याय केला का रोगाचा प्रादुर्भाव झालाच. अन्याय करू नका. शरीराची कॅपॅसिटी 1 प्लेट पोह्याची आहे सकाळी, तेवढेच खा. 10 वाजता त्याला 3 चतकोर भाकर लागते बस. 4 वाजता 1 कप भर चहा लागतो, घ्या. संध्याकाळी हलकं जेवण आहे ना, पण गोड आहे, झालं. 1-2 चपात्या त्याला लागतं तेवढं द्या. आणि बेसुमार दिल्यामुळे हिरो 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकीतो. म्हणजे तो काय शिंगड्या निवडतोय का? खरं आहे का खोटं आहे? डॉक्टरांनी इतका पैसा कोण कमवतोय सध्या? हा, इथं शेतकऱ्याला 3 वर्ष कांद्याची चालू आहे ना. ती येडेवाणी करता गेल्या वर्षी एकदा 5,000 रुपये कांदा गेला. यंदा एवढं पिसाळलं कांदे लावाय, फक्त वाट्यावर लावले नाही. रिकामी जागा लाव दिसली का लाव कांदे, रिकामी जागा दिसली का लाव कांदे. बरं, त्या कांद्यांची अशी गंमत झाली, पहिले रोप गेले, पहिलं रोप पावसाने गेले, दुसरं टाकलं ते निमत झालं. पाहुण्या कोण गोळा कर, कोण गोळा कर. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कुठं कांदे लावतात का? आपण शेतकरी आहे का पागल आहे? यंदा कांद्याची लागवड कवर होती. तसं पाहिलं तर दत्त जयंती झाल्यावर 2-4 दिवसात कांद्याची लागवड संपते. यंदा निवृत्तीनाथाची वारी झाली तरी कांदे, आणि ऊन पडलंय मरणाचं. आता पाणी आटलं, घे चिंगळीन मग गपशी. आता कांदा पोसायचा टाइम. आता कांद्याला गरज कशाची महाराज? बोलू नाही, आता मी शेतकरी आहे महाराज. मे मध्ये जेवण होतं ना ते यंदा फेब्रुवारीत होतं. तुम्ही अभ्यास करा. तर मला 31 वर्ष झाली महाराज झाल्याला. असा उन्हाळा आम्हाला जाणवला नाही कधी महाराज. आम्ही तर 12 महिने डांबरीवर 31 वर्ष डांबरीवर.
पण यंदा सारखे हाल नाही झाले मला. यंदा संध्याकाळच्या कीर्तनाला थोडं बरं वाटत, पण दुपारी 11च्या पुढे कीर्तन जर गेलं ना 12च्या पुढे बोलताच येत नाही मला. आपाप चक्कर येते. का? एवढी हिट माझ्या माहितीनुसार एवढ्या 10 वर्षात नव्हतीच मला. तुम्ही आत्ता कांद्याला पाणी भरा, दुपारी पाय सुद्धा भरत नाहीत. मग आता एवढं खपाखप पाणी जाऊ राहिले आणि अजून कांदा तर एवढाशे आणि एर तर कुकू कुकू करायला लागली. मग आता तुका झुकू झुकू करतो का काय करतो? आणि काल कांदे झाले 1300 रुपये, 1000 आले. तेव्हा मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली, काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात पुरा, पण रुपड्या नाही मिळाला रे, रुपड्या नाही मिळाला. महाराज शेतीला जॉईंट व्यवसायाशिवाय संसार नाही शक्य महाराज. आता हे शेतकऱ्याला पाया पडू पडू सांगतो मी, कांद्यावर मकाव कुठं संसार होते का महाराज? काय निघत आहे कांद्यामध्ये? काय निघत आहे कांद्यामध्ये? आज लेबर एकरी कांद्याला 82,000 रुपये खर्च आहे, ट्रॅक्टर डिझेल सगट. हा, 1 एकर कांद्याला लागवडी सगट 12 आणि 15,000 रुपये बायांनी मजुरी घेतली महाराज एकरी. रोप काढणं, तुम्ही अभ्यास करा ना. फवारणी त्याला खवाट गेले. एक रात्री बायको शेजारी झोपलं, निम्या रात्रीच खाट हलवायची, नुसतं खाट वाढायचं खाट. त्याची बायको म्हणजे तुम्हाला झालं का? तुम्हाला उद्या पंप आणायचा आता काय? आणि हे शेतीवर जे भाषण करतात ना महाराज, या लोकांना एकदा हाताला धरून गरका मारून शेतीत पाहिलं पाहिजे. हे काय कोणीतरी लिहून द्यायचं आणि यांनी शेतकऱ्याला राजा म्हणायचं, तसं नाहीये. पाटाला पाणी आलं, डीपी जळाली, डीपी बसवली, मोटर जळाली, मोटर बसवली, सायपल लीक झाली, सायपल लीक बसवली, पाट आटला. 15 दिवस त्याच. मी 5 दिवस कीर्तन संपल्यावर रात्री जातो पाणी भरायला. 4 वाजता इथून गेलो, 3च वाफे भरतोय. 6 दिवस वाफ्यात जावा गेली लाईट. 8 वाजल्यामुळे परत पाणी येईपर्यंत तिथंच हिरे पोत गेली लाईट. अरे शेतकऱ्याच्या व्यथायना भाषण करून नाही जमत महाराज. जावे त्याच्या वंशा. यांना काय माहिती, यांनी नुसतं म्हणायचं आम्ही लाईट फुकाट दिली, फुकाट दिली. अरे काय फुकाट दिली, कशी दिली? जे पाणी भरा जाते त्यांना विचारा. अवघड जर रात्रीची असली तर काय अवघड आहे. थंडी, वाघ, बिबट्या, का माणूस नाही. कांदे आता म्हाताराने आल्यावर कांदे का दाव्याला आमटी करतो. हा विनोद नाही महाराज. नुसतं आपलं हे नाही चालत महाराज. हे हो चालत नाही. ठीक आहे महाराज. शेतकऱ्याच्या कष्टाचा विचार शेतकरी सोडून दुसरा कोणीच करू शकत नाही. काय ऍडजस्टमेंट राहते शेतकऱ्याच्या घरात, काय ऍडजस्टमेंट आहे महाराज. सकाळचं कालवण 2 वाट्या शिल्लक आहे, नवरा बायको दोघचे. काय ऍडजस्टमेंट आहे हो आल्याबरोबर. हे बा आता आहे ना, मला कालवण करायला थकवा आलाय, सकाळचं कालवण गरम करते आणि थोडं दूध तापवते, गेला दिवस हो. काय माणसं काय हे ऍडजस्टमेंट फक्त कोणाच्या घरात आहे? काय हिशोब किती आहे. हे बा आता आहे ना, कालवणाच्या भानगडीत मलाही पडू नका आणि तुम्हालाही नको. तेवढं गरम करते, ग्लास भर दूध देते, तोही म्हणतो असं कर, कालवण गरम कर, होऊन जाऊ दे. काय माणस ऍडजस्टमेंट आहे. हा हा हो. पण पोराला सकाळी ते डबा आहे, सकाळी पोराला डबा द्यायचा ना 7ला, लगेच मुठभर हरभरी काढते, रातभर वाटीत भिजायला टाकते, सकाळी पोराला हरभरीची गोगरी करून देते. काय ऍडजस्टमेंट आहे शेतकऱ्याच्या घरात. हो आज असं करा, भाकरीच नको, भातन दूधच खाऊ. काय शेतकऱ्याचं घर म्हणजे बळीराजाचं घर आहे मला. ते ह्या लोकांनी बी घरी केलं मला. नाही तर घर बळीराजाच आहे. शेतकऱ्याचं घर म्हणजे काय, येड्याचं घरी काय. कवायचा टोपल्यात 3 भाकरी, ते काय कागदात चपात आहे का? दरिद्री रोट्या आणत्यात डाव्यावरून 6, नवरा बायको दोघच
6 रोट्या, त्या जळेल चपात्या. आमच्याकडे कुत्र सुद्धा खाणार नाही त्या, पण माणसं खातात त्या रोट्या. आणि त्याला ती बाटली मिळते सास का श्वास काय म्हणतात ते, तिथं सडेल टमाट्याचं पाणी, ती त्याला चोळायचं. रोल करती रोल आणि टीव्ही पुढं. बरं एक रोल एकालाच खावा ना, एका रोलला 2 जण, ती अड तिकून हे अड इकून, आणि याच खात खात आलं जीभ बाहेर काढली, तिनं शेणाच काढून टाकला. काय माणसं काही खात्यात, काही आणि काही येड्यात. आता 60% लोक महाराज घरी जेवती नाही, चेंज पिठलं खात्यात, पिठलं. हाय पाठ संपला, काकडा सुरू.